मंदिर झालं पाहिजे. तर भगवंताच्या प्राप्तीचे हे दोन मार्ग शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत. एक आहे गृहस्थ मार्ग आणि दुसरा आहे विरक्त मार्ग. विरक्त म्हणजे सर्व घरदार, आई वडील, पती पत्नी वगैरे सर्वचा त्याग करून आश्रमामध्ये, मंदिरमध्ये किंवा ब्रह्मचर्य हा आहे विरक्त मार्ग. आणि दुसरा आहे गृहस्थ मार्ग. मात्र या दोन्ही मार्गाचा अंतिम उद्देश हाच आहे, कोणता? भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. आयुष्याच्या शेवटी भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे, हे सर्वांचं समान उद्दिष्ट आहे. आणि या उद्दिष्टाला प्राप्त करण्यासाठी हे दोन मार्ग आहेत, एक तर गृहस्थाश्रम आणि दुसरा विरक्त. ज्याला विरक्त मार्गाने वाटचाल करायची नाही त्याला गृहस्थाश्रम. आणि गृहस्थाश्रम म्हणजे काय? जसं की देवसर विठ्ठल प्रभू त्यांच्या माताजी यांनी आपल्या घरामध्ये भगवंताची स्थापना केलेली आहे. थोडक्यात भगवंताची प्राप्ती करण्याचं किंवा आदर्श जीवन जगण्याचं दोन मार्ग आहेत, एक तर घरदार सोडून आश्रमामध्ये येऊन राहणं किंवा घराला मंदिर बनवणं. घर सोडून मंदिरात येऊन राहणं किंवा घराला मंदिर बनवणं. घर सोडून मंदिरामध्ये येऊन राहणं म्हणजे ब्रह्मचर्य बनवणं आणि घराला मंदिर बनवणं म्हणजे आदर्श गृहस्थ होणं. आणि आदर्श गृहस्थ म्हणजे काय? भगवंताला केंद्रस्थानी ठेवून आपलं संपूर्ण कुटुंब सांभाळ करत भगवत प्राप्तीसाठी जीवन जगणं. गृहस्थ आणि गृहमेधी हे दोघं पण कुटुंबाच्या समवेत राहतात. आता दोघांमध्ये फरक काय आहे? कुटुंबामध्ये राहत असताना इंद्रिय तृप्ती ज्याचा उद्देश आहे तो गृहमेधी आहे, आणि कुटुंबामध्ये राहत असताना भगवंताची प्राप्ती करणं हा ज्याचा उद्देश आहे तो गृहस्थ आहे. आणि म्हणून आपण विशेष करून सर्व इथं दीक्षित भक्त आहेत, आपण जास्तीत जास्त गंभीरतेनं याच जन्मामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे अशा निर्धारानं, उत्साहानं आपण वाटचाल केली पाहिजे. कारण आपण जर असं विचारात गेलं तर माझी जन्मतारीख किती आहे, माझी सध्या तब्येत किती आहे, मी आणखी जास्त जास्त किती दिवस जगेल, असं जर आपण सर्व कागदावर लिहून काढलं, माझी जन्मतारीख, माझं वय किती आहे, 33, 35, 40, म्हणजे आता सध्या तब्येत कशी आहे, आणि आणखी मी जास्त किती वर्ष जगेल, मला किती साधना करायची आहे, किती लाख किती कोटी जप करायचं आहे, आणि मग जास्त शरीर तुटल्यानंतर मला साधना करता येणार नाही. हे सगळं जर आपण मांडून ठेवलं, लिहून काढलं, तर अतिशय थोडा वेळ आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे. आणि म्हणून आपण गंभीरतेनं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. कारण असं जे सांगितलंय तुकाराम महाराजांनी, कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानी हा दुर्लभम मानुष्यम जन्म तप्य अध्रुवम अर्थलम. बुद्धिमान मनुष्यानं लहानपणापासून भगवंताची भक्ती करावी, कारण की हा मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ आहे. आता मनुष्य जन्म दुर्लभ आहे म्हणजे माणसाचं डोकं, माणसाचा खांदा, माणसाचा कंबर, माणसाचा गुडघा दुर्लभ आहे असं नाही. मनुष्य जन्म दुर्लभ आहे म्हणजे नेमकं काय दुर्लभ आहे? मनुष्य जन्मातली वेळ दुर्लभ आहे. मनुष्य जन्म म्हणजे काय किंवा आयुष्य म्हणजे काय? जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा काळ म्हणजे आयुष्य. आणि मनुष्य जन्म दुर्लभ आहे याचा अर्थ मनुष्य जन्मातली वेळ दुर्लभ आहे. आणि म्हणून बुद्धिमान मनुष्यानं वेळेचा अपव्यय न होता प्रत्येक क्षणाक्षणाचा उपयोग भगवंताच्या चिंतनामध्ये केला पाहिजे. म्हणून असं सांग ना, ते वारकरी म्हणतात ना पाटे, उठा उठा साधू संत साधा आपले हित, गेला गेला हा देह बघ कैसा भगवंत. मनुष्य जन्म गेल्यानंतर पुन्हा भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग नाही. हे म्हणून आपणच पाहतो मोठमोठे राजर्षी, जसं की भरत महाराज, उत्तानपाद महाराज, असे मोठमोठे राजर्षी आपण पुराणामध्ये वाचतो की संपूर्ण राजवैभवाचा त्याग करून आपला मुलगा आता राज्याभिषेक करण्यासारखा झाला की त्याचा राज्याभिषेक करून आपल्या राजकुमाराला गादीवरती बसून स्वतः वनामध्ये तपश्चर्येला जात होते. जसं की ध्रुव महाराजांचे वडील होते उत्तानपाद महाराज. ते उत्तानपाद महाराज ध्रुव महाराजांच्या लग्नाला उपस्थित नव्हते राज्यामध्ये. जेव्हा त्यांना समजलं की आपला ध्रुवपाड आता मोठा झाला आहे, तेव्हा ध्रुव महाराजांचा राज्याभिषेक करून स्वतः वनामध्ये तपश्चर्येला निघून गेले. आपल्याकडे तर त्यांच्या तुलनेमध्ये काहीच वैभव नाही. त्यांच्या राजवाड्याची एक पायरीमध्ये आपला सगळा संसार असला जाते. आणि एवढं मोठं राज्य वैभव, पुण्याचा माल वगैरे सगळं सोडून मोठमोठे राजर्षी लोक वनामध्ये तपश्चर्येला निघून जात होते. का? कारण की त्या ठिकाणी तात्पर्यामध्ये कृपा सांगतात की उत्तानपाद महाराजांनी हे समजून घेतलं की ध्रुव महाराजांचा विवाह करणं